गणित भाग 2 प्रकरण 4 त्रिकोण रचना सराव संच 4.3. याआधी आपण 2 रचना बघितलेल्या आहेत. आता तिसरी रचना आपल्याला बघायचं आहे. त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे दोन्ही कोन दिले असता त्रिकोण काढणे. सराव संच 4.3. पहिलं उदाहरण, त्रिकोण PQR असा काढा की कोन Q बरोबर 70 अंश, कोन R बरोबर 80 अंश आणि PQ अधिक QR अधिक PR बरोबर 9.5 सेमी. म्हणजे त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे आणि परिमिती किती दिलेली आहे? 9.5 सेमी. आता आपल्याला जो त्रिकोण काढायचा आहे किंवा ही जी त्रिकोणाची रचना करायची आहे ती कशावरून करायची आहे? तर त्रिकोणाच्या परिमितीवरून आपल्याला काय करायचे आहे? त्या त्रिकोणाची रचना करायची आहे. म्हणजे त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे कोन कुठले? Q आणि R दिलेले आहेत आणि त्रिकोणाची परिमिती दिली आहे. त्यावरून आपल्याला काय करायची आहे? त्या त्रिकोणाची रचना करायची आहे. कच्ची आकृती काढलेली आहे आपण बघा. कच्च्या आकृतीमध्ये आपण PQR हा आपल्याला त्रिकोण हवा आहे, बरोबर. पण PQR हा त्रिकोण मिळण्यासाठी आपण बिंदू A आणि बिंदू B हे असे घेतलेले आहेत की PQ ची लांबी आणि AQ ची लांबी, इथे लक्षात, QA आणि QP हे दोन्ही कसे आहेत? समान अंतरावर आहेत. इथे लक्षात, QA आणि QP या दोघांची लांबी कशी आहे? समान आहे. त्याच पद्धतीने बिंदू B हा असा घेतलेला आहे की RB आणि RP या दोघांची लांबी पुन्हा कशी आहे? समान आहे. या पद्धतीने आपण A आणि B हे दोन बिंदू घेतलेले आहेत. आणि जर बाजू AQ किंवा QA आणि AP हे जर एकरूप असतील किंवा दोन्ही बाजू कशा असतील? समान असतील आणि RP आणि RB हे दोन बाजू जर समान असतील तर त्रिकोण QAP हा काय झाला? समद्विभुज त्रिकोण. आणि त्रिकोण RPB हा सुद्धा काय झाला? समद्विभुज त्रिकोण, बरोबर. आपण काय केलेलं आहे? तर रेषा QR वर A आणि B हे बिंदू असे घेतले आहेत की QA बरोबर QP आणि RP बरोबर RB या दोघांची मापे समान आहेत. त्यामुळे हे जे दोन त्रिकोण मिळालेत आपल्याला, हे दोन त्रिकोण कसे आहेत? समद्विभुज त्रिकोण. मग समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काय झालं? तर कोन QPA बरोबर कोन QAP. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय आहे? तर दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंच्या समोरील कोन हे काय असतात? एकरूप असतात. मग बाजूच्या समोरील कोन कुठला? हा या बाजूच्या समोर P कोन आहे आणि या बाजूच्या समोर कुठला आहे? A कोन आहे. म्हणजे ते दोघांची मापे कशी असतात? समान असतात. त्याच पद्धतीने त्रिकोण RPB मध्ये सुद्धा हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे त्याच्यात सुद्धा बाजू समोरील कोन काय आहेत? समान मापाचे आहेत. त्यामुळे काय झालं? कोन RPB बरोबर कोन RBP, बरोबर. ह्या दोन्ही कोनांची मापे कशी झाली? आपली समान झालेली आहे. आता म्हणून कोन A अधिक कोन APQ बरोबर कोन PQR. बघा, कोन A बरोबर हा पहिला कोन कुठला झाला? कोन A अधिक कोन APQ बरोबर. A म्हणजे हा पहिला कोन A आणि हा APQ या दोघांच्या कोनाची मापांची बेरीज कोणा एवढी आहे? PQR. हा कुठला प्रमेय झाला? तर आपण पहिल्या आधीच्या प्रकरणामध्ये बघितलंय. कुठला प्रमेय बघितलाय आपण आधीच्या ह्याच्यामध्ये? तर पहिल्या प्रकरणामधला तिसऱ्या प्रकरणामधला प्रमेय आहे दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय. मग जसं आपण या त्रिकोणात केलं तसंच आपण दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण करूया. मग इथे कुठली बाजू झाली? हा B कोन झाला. म्हणून कोन B अधिक कोन BPR बरोबर किती आलंय? कोन
PRQ. बरोबर काय झालं कोन PRQ. बरोबर. कुठला प्रमेय वापरला इथे आपण, तर दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. परंतु कोन A अधिक कोन APQ बरोबर, आता इथे कोन PQRचं माप, कोन Qचं माप आपल्याला आधीच किती दिलेलं आहे 70 अंश, म्हणून इथे आपण काय लिहिणार आहेत 70 अंश. आणि कोन B अधिक कोन BPR बरोबर किती आहे, कोन Rचं माप किती दिलेलं आहे आपल्याला 80 अंश. बरोबर. त्यामुळे आपण त्यांची मापाए आपण इकडे लिहिलेली आहेत. बरोबर. पण इथे जेव्हा आपण लिहिलं आहे समद्विभुज त्रिकोणानुसार कोन P आणि कोन A हे दोन्ही कसे आहेत, समान मापाचे. जर कोन P आणि कोन A हे दोन्ही समान मापाचे असतील तर ह्या दोघांची मापे हे 70 अंशाच्या का असणार आहेत, निम्मे असणार आहे. म्हणून कोन A बरोबर कोन APQ बरोबर किती असणार आहे 35 अंश. बरोबर. कारण या दोघांची मापे सारखी आहेत म्हणजे 2 येणार. बरोबर. म्हणजे आपण त्याच्या निम्मे किती झालं 35 अंश. तसंच इकडे सुद्धा कोन RPB आणि कोन RBP हे दोन्ही कसे आहेत, समान मापाचे आहेत. त्यामुळे कोन B बरोबर कोन BPR बरोबर 80च्या किती असणार आहे, निम्मे, म्हणजे किती झाले 40 अंश. आता आपल्याला कोन A आणि कोन B चे माप मिळाले आहेत. कोन A बरोबर आपल्याला किती मिळाले इकडे 35 अंश. कोन A बरोबर किती मिळाले आपल्याला 35 अंश आणि कोन B बरोबर किती मिळाले आपल्याला 40 अंश. बरोबर. A आणि B ह्या दोन्ही कोनाची मापे आपल्याला किती मिळाले आहेत 35 आणि 40 अंश. जेव्हा आपण त्रिकोणाची रचना केली किंवा कच्ची आकृती जेव्हा आपण काढली तेव्हा कच्च्या आकृतीमध्येच आपण आधी काय सांगितलेलं आहे, तर QP आणि QA हे दोन्ही कसे आहेत, समान मापाचे. म्हणजे जे माप QAचं आहे तेच माप कसलं असणार आहे, QPचं असणार आहे. येथे लक्षात. आणि जे माप QRPचं आहे तेच कोणाचं आहे, RBचं आहे. बरोबर. मग त्यानुसार आपल्याला काय झालं, तर AB बरोबर काय येणार, AB बरोबर AQ अधिक QR अधिक RB. बरोबर. आता ही जर कच्ची आकृती आपण बघितली तर AB हा काय आहे, पाया आहे. मग या AB मध्ये AB बरोबर काय आहे, AQ अधिक QR अधिक RB. या तिघांची जेव्हा आपण बेरीज करणार तेव्हा आपल्याला कसली लांबी मिळणार आहे, ABची लांबी. परंतु आपल्याला AQ, येथे लक्षात, AQ बरोबर काय आहे, तर PQ आहे आणि QRB बरोबर काय आहे, PR आहे. आणि आपल्याला PQ अधिक QR अधिक PR ची लांबी किती दिलेली आहे, 9.5 सेमी. बरोबर. किती दिलेली आहे आपल्याला 9.5 सेमी. म्हणून त्यावरून आपण काय लिहिणार, म्हणून AB बरोबर AQ ऐवजी आपण काय लिहायचं आहे, PQ. QR ऐवजी QR आहे तसंच लिहायचं आणि RB ऐवजी आपण काय लिहायचं आहे, PR. आणि त्याची लांबी आपल्याला किती दिलेली आहे, 9.5 सेमी. बरोबर. त्याची लांबी आपल्याला किती दिलेली आहे, 9.5 सेमी. आता आपण ABची लांबी किती लिहूया, 9.5 सेमी. कसं आलं ते आलं लक्षात तुम्हाला. ह्या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला काय मिळालं आहे, ABची लांबी किती मिळाली आहे, 9.5 सेमी. आता आपण काय काढलं, कोन Aचं माप काढलं, कोन Bचं माप काढलं आणि ABची लांबी काढलं. म्हणजे अशा प्रकारे त्रिकोण PABचा पाया AB आणि पायालगतचे दोन कोन A आणि कोन B हे त्रिकोणाचे 3 घटक असल्यामुळे त्रिकोण काढण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत ते 3 घटक आपल्याकडे आता आहेत. म्हणजे पाया आणि पायालगतचे 2 कोन. त्रिकोण PAQ हा काय आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. आपण आधीच सांगितलं की या दोन बाजू समान असल्यामुळे त्रिकोण PAQ हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणून Q बिंदू रेख APच्या लंब दुभाजकावरती आहे. म्हणून Q बिंदू हा कुठे आहे,
ए पीच्या लंबदुभाजक, म्हणजे आपण ए पीचा जर लंबदुभाजक काढला तर त्याच्यावरती आपल्याला काय मिळणार आहे, क्यू बिंदू मिळणार आहे. त्याच पद्धतीने आर बिंदू हा बी पीच्या लंबदुभाजकावरती मिळणार आहेत, कारण की पी आर बी हा सुद्धा काय आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. जर आपण बी पीचा लंबदुभाजक काढला, येथे लक्षात, तो लंबदुभाजकावरती कुठला बिंदू मिळणार आहे आपल्याला, आर हा बिंदू मिळणार आहे. आता ह्या माहितीवरून आपल्याला काय काढायचं आहे, त्रिकोण पी क्यू आर आपल्याला काढायचा आहे. सर्वप्रथम 9.5 सेंटीमीटरचा ए बी हा रेषाखंड काढला आपण. कशाने, पट्टीच्या साहाय्याने आपण काय केलं, 9.5 सेंटीमीटरचा ए बी हा रेषाखंड काढला. आता कोन एचं माप आपण किती घेतलं आहे, 35 अंश. आता कोनमापकाच्या साहाय्याने एचं माप आपल्याला किती घ्यायचं आहे, 35. हे 30 आणि 40च्या मध्ये हा काय झाला, 35 अंशाचा कोन मिळाला आपल्याला, बरोबर. 35 अंशाचा कोन घेतल्यावरती आपल्याला ए एक्स हा काय काढायचा आहे, किरण काढून घ्यायचं आहे. आपण हा ए एक्स हा काय काढला, 35 अंशाचा किरण काढला. आणि कोन बीचं माप आपल्याला किती मिळालं आहे, 40 अंश. आता बी वरती कोनमापक ठेवायचं आहे आणि इकडे शून्यापासून सुरुवात केली, इथे हा काय आला, 40 अंश, बरोबर. हा काय झाला, 40 अंशाचा कोन मिळाला. 40 अंशावरती आपल्याला आता बी वाय नावाचा काय काढायचं आहे, किरण काढायचं आहे. आता हा आपण काढला बी वाय, काय काढला, किरण काढला. हा आपला ए एक्स किरण झाला आणि हा कुठला झाला, बी वाय हा किरण झाला. आणि त्या दोघांच्या छेदनबिंदूला काय नाव द्यायचं आहे आपल्याला, छेदनबिंदूला नाव द्यायचं आहे पी, बरोबर. आता हा आपला पी ए बी हा काय झाला, आपला त्रिकोण तयार झाला. पण आपल्याला पी ए बी हा त्रिकोण काढायचा आहे का, नाही, आपल्याला कुठला पी क्यू आर हा त्रिकोण काढायचा आहे. जसं आधी आपण सांगितलं की बिंदू क्यू हा ए बीच्या कशावरती आहे, लंबदुभाजकावरती आहे, बरोबर. बिंदू क्यू हा कुठे आहे, ए बीच्या लंबदुभाजकावरती आहे. मग आधी आपण काय काढूया, ए पीची काय काढूया, लंबदुभाजक. लंबदुभाजक काढण्यासाठी काय करायचं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे, दोन्ही बाजूला कंस करून घ्यायचे आहेत. जसं आपण आधीच्या उदाहरणांमध्ये बघितलं लंबदुभाजक कसे काढायचे, त्याच पद्धतीने आपण इकडे काय काढूया, लंबदुभाजक काढून घेऊया. ए पीचा सगळ्यात आधी आपण काय काढूया, लंबदुभाजक. हा ए पीचा लंबदुभाजक झाला. बरोबर. हा काय झाला, ए पीचा लंबदुभाजक. आता ए बीला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूला आपण काय नाव द्यायचं आहे, क्यू बिंदू म्हणून नाव द्यायचं आहे, बरोबर. त्याला काय नाव द्यायचं आहे, आपण क्यू बिंदू म्हणून नाव द्यायचं आहे. तसंच सारख्या पद्धतीने आपल्याला पी बीचा सुद्धा काय काढायचं आहे, लंबदुभाजक काढायचं आहे. पुन्हा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, दोन्ही बाजूला कंस काढून घ्यायचे. लंबदुभाजक कसं काढायचं हे आधीच्या सराव संचामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, दोन्ही बिंदूंवरती ठेवून आपल्याला काय काढायचे, त्याचे कंस काढून घ्यायचे आहेत. आता हा रेषा पी बीचा आपण काय काढला, लंबदुभाजक काढला. आता हा जो बिंदू मिळाला या बिंदूला काय नाव देणार आपण, आर बिंदू. आता पी आणि क्यू आणि पी आणि आर हे दोन बिंदू जोडायचे आणि या पद्धतीने आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मिळाला, ज्याच्यामध्ये पी क्यू आणि ए क्यू या दोघांची लांबी कशी असणार आहे, समान असणार आहे. पी
आर आणि पी बीची लांबीसुद्धा कशी असणार आहे, आर बीची समान लांबी असणार. आले लक्षात. दुसरं उदाहरण, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की कोन वाय बरोबर 58 अंश, कोन एक्स बरोबर 46 अंश आणि त्रिकोणाची परिमिती 10.5 सेमी असेल. एवढी माहिती दिलेली आपल्याला. एक्स आणि वायचे माप दिले आणि परिमिती किती दिली आहे, 10.5 सेमी. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाची रचना करायची आहे. आपण ही कच्ची आकृती काढली आहे. एक्स वाय झेड हा त्रिकोण घेतला आहे. त्याच्यामध्ये एक्सचं माप आपण 46 लिहिलं आहे, वायचं माप 58 अंश लिहिलं आहे. आता जसं आधी आपण सांगितलं किंवा आधीच्या उदाहरणामध्ये जसं आपण घेतलं की बिंदू ए आणि बिंदू बी हे असे घेतले की एक्स झेड बरोबर ए एक्स आणि वाय झेड बरोबर वाय बी. एक्स आणि ए आणि बी हे बिंदू काय केल्यात, एक्स झेडचं जेवढं अंतर आहे तेवढंच एक्स एचं अंतर आहे आणि वाय झेडचं जेवढं अंतर आहे तेवढंच वाय बीचं अंतर, तेवढ्याच अंतरावरती हे दोन बिंदू घेतलं. आणि जसं आधी आपण बघितलं की दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार हे दोन्ही कोन म्हणजे कोन ए आणि कोन झेड हे दोन कोन कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. दुरस्थ नाही सॉरी समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोन ए आणि कोन झेडचं माप कसं असणार आहे, सारखं असणार आहे. आणि कोन बी आणि कोन झेड ह्यांचं मापसुद्धा कसं असणार आहे, सारखं असणार आहे. कारण की हे दोन्ही त्रिकोण म्हणजे त्रिकोण एक्स ए झेड आणि त्रिकोण वाय झेड बी हे दोन्ही कसे आहेत, समद्विभुज त्रिकोण आहेत. आणि समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे या दोन्ही कोनांचे माप कशी असणार आहेत, सारखी असणार आहे. त्याच पद्धतीने दुरस्थ कोनांच्या आंतरप्रमेयानुसार कोन ए आणि कोन झेड या दोघांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे, झेड एक्स वाय एवढी असणार आहे. येथे लक्षात, कोन झेड एक्स वाय बरोबर किती असणार आहे, ह्यांचं माप असणार आहे. पण जर आपण ह्या दोघांची मापे कशी आहेत, समान आहेत बरोबर, या दोघांची मापे कशी आहेत, समान आहेत. त्यामुळे एचं माप काय असणार आहे, एक्सच्या निम्मे म्हणजे किती असणार आहे, 46च्या निम्मे किती मिळालं आपल्याला, 23 अंश मिळालं. आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने बीचं माप हे काय असणार आहे, दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार या दोघांची मापांची बेरीज ही वायच्या मापा एवढी असणार म्हणजे झेड वाय एक्सच्या मापा एवढी म्हणजे किती, 58 अंश असणार आहे बरोबर. परंतु या दोघांची मापे कशी आहेत, समान आहे. त्यामुळे 58च्या निम्मे किती येणार आहे, 29. येथे लक्षात. त्यामुळे बीचं माप किती मिळालं आहे आपल्याला, 29 अंश मिळालं आहे. आता जर आपण बघितलं की त्रिकोण झेड ए बी हा जर त्रिकोण आपण लक्षात घेतला तर ह्या दोन त्रिकोणामध्ये ए एक्स आणि झेड एक्स या दोघांची लांबी कशी आहे, सारखी आहे. ए एक्स आणि झेड एक्स या दोघांची लांबी कशी आहे, सारखी आहे. म्हणजे ह्याचं जेवढं माप आहे तेवढंच माप कसलं असणार आहे, ह्याचं असणार आहे. आणि झेड वाय आणि वाय बी याची लांबीसुद्धा सारखी असल्यामुळे ह्यांची परिमिती म्हणजे त्रिकोणाची म्हणजे ए बीचं पूर्ण माप किती येणार आहे, 10.5 सेमी येणार आहे बरोबर. ए बीचं पूर्ण माप किती येणार आहे, 10.5 सेमी. आणि ह्या 10.5 सेमी अंतर घेऊन आणि त्याच्या पायालगतचे कोन एचं माप 23 आणि बीचं माप 29 अंश या मापाने आपण काय काढायचे, त्रिकोणाची रचना करायची आहे. सगळ्यात आधी 10.5 सेमीचा ए बी हा रेषाखंड आपण काढला बरोबर. किती, 10.5 सेमीचा ए बी हा रेषाखंड काढला. आता कोन एचं माप आपण किती सांगितलं आहे, 23 अंश. कारण की एक्सच्या काय आहे ते निम्मे आहे बरोबर, म्हणून एक्सच्या निम्मे किती आलं, 46च्या निम्मे किती आलं, 23 अंश. आता कोनमापकाच्या साह्याने आपल्याला 23 अंशाचे माप घ्यायचे. हे कोनमापक आपण घेतलं, शून्यावरती घेतलं, हा 20 आणि 20च्या पुढे 3 म्हणजे 1 2 आणि 3 हे आपल्याला किती मिळालं, 23 अंशाचा कोन मिळाला. 23 अंशावरती आपण ए पी नावाचा किरण काढूया. 23 अंशाच्या कोनावरती आपण कुठला लावला, ए पी हा किरण काढला. आणि वायचं माप किती आहे, 29 अंश बरोबर. बी वरती आपण कोण ठेवला, बीचं माप किती आहे, 29 अंश. बी वरती 29 म्हणजे हे 30 आणि 30च्या आधी 1 म्हणजे हा झाला 29 अंशाचा कोन बरोबर. 30च्या आधी 1 म्हणजे 29 अंशाचा कोन मिळाला. आता त्याच्यावरती आपण बी क्यूचा किरण काढूया. किरण बी क्यू हा किरण काढतोय आपण. आता किरण बी क्यू
आणि हा ए पी हा किरण झाला. आता जसं आपण सांगितलं की बिंदू एक्स आणि बिंदू वाय हे कुठे असणार आहेत, तर बिंदू एक्स हा ए झेडच्या कशावरती असणार आहे, लंबावरती असणार आहे, आणि बिंदू वाय हा बी झेडच्या लंबावरती असणार आहे. मग आधी आपण ए झेडचा काय काढूया, लंब काढूया. लंब काढण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. कंपासमध्ये दोन्ही बाजूला काय काढायच्यात, कंस काढून घ्यायचे. दोन्ही बाजूला कंस काढून घेऊया. हा आपला ए झेडचा लंब झाला. हा ए झेडचा लंब, आणि ए बीला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूला नाव द्यायचं आहे एक्स बिंदू. बरोबर, हा आपल्याला काय मिळाला, एक्स बिंदू. आता अशाच पद्धतीने बी झेडचा लंब काढून घ्यायचं आहे. बी झेडचा लंब अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला कंस काढून घ्यायच्यात. दोन्ही बाजूला कंस काढून घ्यायच्यात आणि आपण काय काढूया, लंब काढून घेऊया. हा काय झाला आपला बी झेडचा लंब. ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला नाव द्यायचं आहे वाय बिंदू. आता एक्स वाय आणि झेड ह्यांची काय करायचं, आपण जोडून घ्यायचं एकमेकांना, एक्स वाय आणि झेड. बरोबर, या पद्धतीने आपल्याला एक्स वाय झेड त्रिकोण मिळाला. ह्याचं माप किती असणार आहे, 46 अंश असणार आहे. ह्याचं किती आहे, 58 अंश आहे. हे माप घेतलं आपण 23 अंशाचं, हे माप आपण घेतलं 29 अंशाचं. यावरून आपण त्रिकोणाचा परिमिती दिली असता त्या परिमितीवरून आपण काय करू शकतो, त्रिकोणाची रचना करू शकतो.